लाखातला देण्याचा घाट घातलेला आहे। त्यामुळं उत्पादक अत्यंत चिडलेले आहे, कामगारामध्ये प्रचंड आक्रोश आहे। म्हणून आज सकाळी 11 वाजता रेडीमेड उत्पादक आणि कामगाराबरोबर माझी बैठक झाली। तासभर अगदी सविस्तर चर्चा झाली। 16 तारखेला डेप्युटी CM देवेंद्र फडणवीस सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत। त्या निमित्तानं सोलापुरातले 200 कारखाने आणि 100 दुकाने हे बंद पाळणार असून 50,000 कामगार लाक्षणिक संपावर जाणार आहेत। त्या दिवशी सकाळी 10 वाजता महाराणा प्रताप पुतळ्याजवळ 10-15 हजार कामगार जमतील आणि कॉम्रेड आडम मास्तर आणि रेडीमेड उत्पादक यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा नियोजन भवनवर जाणार आणि डेप्युटी CMकडे आपला आक्रोश व्यक्त करणार। जोपर्यंत डेप्युटी CM आम्हाला आश्वासित करणार नाहीत, आम्हाला निर्णय देणार नाहीत, तोपर्यंत हे 10-15 हजार कामगार तेथून हटणार नाही। या प्रचंड उन्हामध्ये कोणी कामगार दगावला त्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासनावर असेल, इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर असेल। म्हणून सोलापूरच्या तमाम जनतेला मी आव्हान करत आहे, रेडीमेड उत्पादक आणि शिलाईमध्ये काम करणारे सर्व कारखानदार कामगार यांनी 16 तारखेला काम बंद करून या प्रचंड मोर्चात सहभागी व्हा। हुतात्म्या शहरावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्या, लढल्याशिवाय न्याय मिळत नाही। न्यायाकरता चला, बाहेर पडा। याच्यामध्ये काळे झेंडे आणि काळ्या टोप्या वापरून शासनाचा निषेध करत आम्ही हा मोर्चा नेणार आहे आणि हा मोर्चा शांततेनं असेल याची सुद्धा मी सोलापूरच्या प्रशासनाला देत आहे। पण प्रशासन बरं वाईट करण्याचा प्रयत्न केलं तर त्याच पद्धतीचं उत्तर आमच्याकडून सुद्धा मिळेल। म्हणून सगळ्यांना मी विनंती करतो,